मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काय आहे माहिती आहे का, मला आता रोज सकाळची मुलांची शाळा सुरू झाली आहे माझ्या, म्हणजे सगळ्यांच्याच झाली आहे. पण माझ्या मुलांची कशी सकाळची आहे 7 वाजता, आणि मला आहे ना इथून 6वी 7वीपर्यंत त्यांची शाळा आहे ना 12:30पर्यंत असायची. त्यामुळे ना मला म्हणजे जे भाजी बनवायला किंवा टिफिन बनवायला वेळ भरपूर असायचा, 12 साडेबारापर्यंत असायचा. पण आता आहे ना 7:30ला, म्हणजे 7:15ला ते स्कूलमधून म्हणजे स्कूलमध्ये घरातून बाहेर जातात. त्याच्यामुळे मला 7पर्यंत म्हणजे वाटणाची भाजी करा, हे करा, आणि कोणती भाजी करा हा माझ्या पुढे प्रश्न असतो. तुमच्या पुढेही असतो का हो असाच? आईंना सगळ्याच असतं, उद्या टिफिनला काय द्यायचं, काय भाजी, मुलांना विचारायचं नाही का. तर आणि माझ्या मुलांना आहे ना जास्त पालेभाज्या किंवा मग फळभाज्या आहेत नाही, ह्या जास्त आवडतच नाही. कडधान्याच्या आणि पालेभाज्यामध्ये मेथी आणि पालक दोनच आवडतात. मग जास्तीत जास्त कडधान्य त्यांना जास्त आवडतं, तर मग कडधान्याच्या भाजीला तर मग वाटण लागतं, आणि एवढे सकाळी करणं शक्य होत नाही. म्हणून आहे ना मग म्हटलं आता आहे ना वाटण, म्हणजे मी कधी असं एक्स्ट्राचं वाटण केलं नव्हतं, पण आता आहे ना खोबरं, शेंगदाणे, तीळ वगैरे याचं आहे ना मी वाटण करून ठेवणार आहे. म्हटलं म्हणजे मी फक्त सकाळी कांदा टोमॅटोची फोडणी देऊन ते वाटण टाकलं ना, सुकं करून ठेवणार आहे, ओलं नाही करणार. तर म्हटलं चला आता आहे ना मी ते वाटण पण करते. आणि काही बाजारातून भाजी वगैरे आणायची आहे, कोथिंबीर टोमॅटो लागतात ते. तर तिथून आलं की मग मस्तपैकी ते वाटण मी 8 दिवसाचं तरी करणार आहे, कारण मला लवकर उठायची सवय नाही, आणि 6 वाजता उठून वाटणाची भाजी होतच नाही लवकर. कारण कांदा खोबरं वगैरे भाजून ते थंड करायला वेळ जातो, आणि मुलांना पण सगळं हातात द्यावं लागतं, त्यामुळे वेळ लागतो. मग म्हटलं हे सुकं वाटण जर असलं आपल्याकडं तर पटकन टाकता येतं. त्यासाठी तर मी चला आता आहे ना भाजी घेऊन येते, नंतर मी तुम्हाला दाखवते मस्तपैकी मी कसं सुकं वाटण करून ठेवलंय ते बघा. तर बघा इथे ना मग मस्तपैकी मोठ्या 2 वाट्या घेतल्या होत्या मी. 2 म्हणजे 2ला थोडंसं कमी होतं. आणि पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आणि पाव वाटी पांढरे तीळ घेतले होते. आता ती वाटी, खोबरं वाटी ना मस्तपैकी मी थोडंसं ओलसर कपड्याने ना पुसून घेतले होते, कारण पावसाळ्याचे दिवस आहे, बुरशी नव्हती. पण पॅकिंग होत्या ह्या वाट्या घेतलेल्या, मी खोलल्याच नव्हत्या पॅकेटमधून. पण पुसून घेतल्या, आणि थोडीशी धूळ वगैरे काही असते त्याच्यामुळे ना मग मी ते पुसून घेतल्या. आणि सर्व किस करून घेतला दोन्ही वाट्या. त्या भरपूर असा, कारण वाट्या खूप मोठ्या होत्या, त्यामुळे वाटण किस पण भरपूर मोठा झाला होता. आणि म्हटलं तर सगळं एक एक आहे ना भाजून घेतलं. त्यासाठी कढई ठेवून आहे ना मंद आचेवर आहे ना सगळं, म्हणजे अगदीच खूप काळसर पण करायचं नाही खोबरं, फक्त कुरकुरीत करून घ्यायचं, म्हणजे रंग बदलणार नाही त्यासाठी. तर मग पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये ना शेंगदाणे भाजून घेतले मस्तपैकी. शेंगदाण्यांना पण जास्त अगदी हे केले नाही, मंद गॅसवरच ते भाजून घेतले. आणि खोबरं पण सगळं भाजून घेतलं. त्यानंतर तीळ तर आधी कढई गरम होते, तिळाला काही जास्त लगेच चटचट उडायला लागतात. आणि ते सगळं मी मसाला आहे ना एकत्र भाजून घेतला, म्हणजे एकत्र केला खोबरं, शेंगदाणे आणि पांढरे तीळ. ते सगळं एकत्र भाजून थंड करून ठेवलं, कारण गरम गरम असताना जर ते तळलं तर त्याला खोबऱ्याला लगेच आणि शेंगदाण्याला पण तेल सुटतं. पूर्ण थंड झाल्यानंतर मस्त फाईन अशी मी पावडर बनवून घेतली होती. कारण मी सुकं वाटण तर कधी म्हणजे केलं नव्हतं, ओलंही कधी मी एक्स्ट्राचं करून ठेवत नाही. पण आता मुलांच्या सकाळच्या शाळेमुळे ना मग मला हे बरं पडेल, कारण पटकन मला कडधान्याची भाजी ना खायला, म्हणजे हे जो खटापट असते कांदा खोबऱ्याची वाटणाची असते ना, सकाळीच नाही होत शक्य. त्यासाठी मग मी करून ठेवलेलं होतं हे 8 दिवसासाठी तरी पुरेल एवढं वाटण मी आता करून ठेवलं होतं. सुकं आहे त्यामुळे काय ते वास येण्याचा प्रश्नच नव्हता. सुकं भाजून ठेवलं होतं असंच, लगेच मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता संध्याकाळची वेळ पण झाली होती, म्हटलं चला आता आहे ना, आता आज मी आणि सिद्धूच होतो घरी, कारण वेदूचे पप्पा आणि वेदू गेले होते बाहेर, त्यामुळे आम्ही दोघंच होतो. ते जेवून गेले होते, नंतर आम्ही दोघंच राहिलं होतं, कारण ते थोडेसे लवकर गेले होते 7:30 वाजता. आणि आम्ही नंतर 9 वाजता जेवायला बसलो, कारण त्यांच्यासाठी तर स्वयंपाक केला होता. मग त्यांना 8ची बस होती, ते लवकर गेले होते. मग आम्ही ते गेल्यानंतर जेवायला बसलो. आम्ही दोघांनी जेवलो, कारण सिद्धूला तर करमत नव्हतं, पण तो आपला शांतच होता, कारण मस्ती करायला त्याचा भाऊ नव्हता त्याच्यासोबत, त्याच्यामुळे तो शांतच होता थोडासा. तर मग म्हटलं चला असू दे, ते एक दिवस गेला, तर दुसरे 2 दिवस उद्या लगेच येणार होता तो लगेच. तरी पण त्याला जमत नव्हतं, त्याच्या सोबत नव्हता म्हणून करमत नव्हतं. म्हटलं चला आता सकाळचं आहे ना, तर
वाटणाचा माझा प्रश्न मिटला होता. तर आता जेवण वगैरे करून घेतलं संध्याकाळी. तो मी त्याच्याशी बोलत होते, पण तो दोघं असले की मग मस्तपैकी त्यांचं हसत खेळत चालू असतं मस्ती करत. तर मग लगेचच दोघांची म्हणजे चौघही ते आधीच जेवून गेले होते, मग त्यामुळे भांडी वगैरे घासून घेतली आणि मस्तपैकी म्हटलं लवकरच झोपलं की लवकर सकाळची शाळा असते मुलांची, त्यामुळे लवकर उठावं लागतं. 10च्या आधीच आम्ही झोपतो, कारण सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. आणि कधी उशीर झाला तर मग खूप प्रॉब्लेम होतो. मग मुलांना नंतर टिफिन पोच करावे लागतात. पण मग ते त्यांना आवडत नाही. आम्हाला 7लाच आमच्या सोबत दे, नंतर नको. असं मग त्यासाठी थोडंसं मला लवकर उठून सगळ्या टिफिनची म्हणजे दोघांचीही तयारी करावी लागते. नंतर आपली कामं असतात ती करावी लागतात. तर चला मग बघा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे डेली रुटीनचे व्हिडिओ आवडत असेल तर